तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू आधुनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या व शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मामा, तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. माझं नाव अनिल देवदास धांडे, राहणार पिंपरी खुर्द, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. बरं, तर आम्हाला सांगा, आपण हे दुग्ध व्यवसाय किती वर्षापासून करता? मी 2000 पासून सुरुवात केली. 2000 साला. बर, तर आपल्याला जमिनीचं क्षेत्र किती आहे? 5 एकर जमीन आहे आपल्याला क्षेत्र. बर, तर मला सांगा की बा, शेती करत करत मग तुम्ही दुग्ध व्यवसायाकडे कसं काय वळले? नाही ते काय झालं, पहिल्यानं आता शेतीमध्ये आता काय म्हणजे तेवढं पुरत नसं, म्हणजे शेतीतल्या शेतीत लागवड लावावं, काय काय करावं. हो ना. अशा प्रकारे समजा मग एक म्हैस घेतली मी. बर, एक म्हैस घेतली, मग करीत करीत समजा एक म्हैस घेतली, मग दुमार एक घेतली. मग बरं वाटलं, जरा असं मस्त दूध व्हायला, उत्पन्न व्हायला, सगळं वाटायलंय. हो ना. मग त्याच्यानंतर 2 झाल्याच्या नंतर मग 2च घेतल्या. मग 2च्या बाकीच्या मग आता हे 2 वाढल्या पलीकडल्या. बर, हा. मग 2 वाढल्याच्या नंतर ती असे 2-3 हे सगळे समजा 5 म्हशी वाढल्या. आता घरच्याच 5 म्हशी झाल्या आहे की नाही. म्हणजे त्यावेळेस पासून तुम्ही म्हैस बाहेरची आणायचं हेच ठेवलं नाही, वाढवत बसलो. वाढवत बसलं. मग दूध कमी पडायलंय. मग त्याच्यानंतर आम्ही आता दूध कमी पडायला म्हणून एक म्हैस आणली ही ना. बर, तर आम्हाला सांगा, एका म्हशीपासून सुरुवात केली, तर आता एकंदरीत आपल्याकडे किती म्हशी आहेत? आता 6 म्हशी आता समजा 6 म्हशी आहे की नाही. बर, तर आता जी पलीकडली म्हैस आहे, आम्हाला सांगा, ही म्हैस तुमच्या इथं किती इथं झाली? हिची झाली 3 इथं झाली. 3 इथं का? बर, तर ही किती लिटर दूध देते? ही 3.5-4 जवळपास देते एक टाइम. एक टाइम. बर, तसं काय फॅट लागत असेल या म्हशीला? फॅट आता ते म्हशीच्या याच्यावर राहते, काही म्हशीला फॅट राहते, काहीला कमी लागते थोडा, म्हणजे एका मिसळून जाते समजा सगळे सरसगट. सरसगट. बर, आणि ह्या म्हशीची किती इथं झाली? हिचं 3रंच होईल आता. हे 3रं आहे का? बर, आता 3रं आहे. आता 3ऱ्या 4थ्यानं आता गाभण आहे. बर, ही किती लिटर दूध देते? 3 देते. 3. बर, ही म्हैस हिची किती इथं झाली आपल्या? हिचे झाले 4 इथं. 4 इथं. हो. बर, ही 4-4 लिटर दूध देते. 4 लिटर. आता ती पलीकडली म्हैस तुम्ही विकत आणली? हे विकत आणलेली आहे आपण. 1 लाख रुपयाला आणली. 1 लाख. इथं 5-5.5 लिटर दूध आहे. बरं, एका टायमाला. आता किती महिने झाली हिला येऊन? हिला 3 महिने झाली. हे वगारीच आहे का? हा. बरं. आणि ती पलीकडल्या म्हैसचे? हिच नाही, हिच आहे का? हा, हिच आहे. बरं. हिच नाही, ते लहानपणी वाढलं, ते त्याला काय झालं की. बरं. आता ही किती लिटर दूध देते? शी आता 4 द्यायला सध्या, नवीन येईल, 15 दिवस झाली हिला येऊन. आणि ती आपली जुनी म्हैस आहे? हा, शेत जुनी, एकदम पहिली म्हैस घेतलेली आहे ती. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता, एकदा लक्ष्मी लाभली आणि यांना या दुग्ध व्यवसायामध्ये यांनी आपल्याला सांगलेलं आहे की बा, कमी दूध झाले की यांना दूध कमी होऊ देण्यासाठी हे जास्त म्हशीचं वर जास्तच लक्ष देतात, आहे की नाही? बर, तर ती किती देते दूध? 3-4 दिला. आता थकली, आता ते गाभण आहे, आता 5वा-6वा इथं आहे तिथं. हो ना. बर, तर आता एकंदरीत आपल्याकडं किती लिटर दूध जाते म्हणले? आता 25 लिटर आहे सध्या, सकाळी 25 संध्याकाळी. बर, आणि दूध डेअरीला देता का वर? संध्याकाळच्या वर आता, सकाळी डेअरीला देतो आम्ही. स्वतःची डेअरी आहे आपल्याला. स्वतःची आहे? बरं. आणि ढेप वगैरे येईल? हा, ढेप ठेवल्याशिवाय दूध कसं निघाल? ढेप ठेवाच लागेल. किती ठेवता ढेप? एका म्हशीला आम्ही 3-4 किलो ठेवतो. 3-4 किलो. एक टाइम ठेवता की 2 टाइम? म्हणजे ते 4 किलो समजा, सकाळी 2 किलो, संध्याकाळी 2 किलो. बरं, तर सकाळपासून यायचं नियोजन कसं करता, चारा नियोजन? सकाळी दूध काढतो, दूध काढणं झाली की ढेपी ठेवतो. ढेपी ठेवल्या की मग चारा टाकायचा. चारा टाकलं की 10-11 वाजता पाणी पाजायचंय. पाणी पाजलं की दुमार एकदा आता चारा टाकायचा. मग दुमार मधामध्ये काय तेवढं पाहायचं नाही. मग 4 वाजता खाया टाकायचं, पाणी पाजायचं, मग दूध काढायची. आणि मग चाऱ्यामध्ये आपल्याकडे काय काय? चाऱ्यामध्ये गजरा आहे, 1-1.25 एकर. कडबा आहे, कुटार आहे, सोयाबीनचं, हरभऱ्याचं. असं का? मग स्टॉक मध्ये ठेवता पाऊस? हा, स्टॉक मध्ये ठेवतो ना, ठेवावं लागते ना. बरं.
आणि काय कुट्टी बिट्टी करता का चाऱ्याची? नाही, सध्या कुठे नाही, आपलं एरी हाताने तोडून टाकतो आम्ही. बरोबर. शेतकरी मित्रांनो, जनावराला जशी आपल्याला आदत लावली त्याप्रमाणे जनावर बघू शकता यांची चारा खात असतात. तर हे शेड कधी बांधलं आपण? शेडला 2 वर्ष झाली. 2 वर्ष का? बरं. किती खर्च आला असलेला? याला आले 80 हजाराच्या पासून जवळपास आले. 80,000. बरं. मग आता ज्यावेळेस स्टार्टिंगला सुरुवात केली त्यावेळेस एक साध्या झोपड्यापासून केली आहे. साधं म्हणजे काही एरी आपलं कापड टाकून आपलं झोपडं केलं तर एरी साधं. बरं. म्हणजे पावसाळ्याची समजा मदत बांधायचे, एरी तर कोरड्याला काही नाही तेवढं होते याला. बरं. तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता इथं यांचा दुग्ध व्यवसाय आणि इथंच घर आपलं आहे ना? हो. बरं. तर आता जे नवीन तरुण दुग्ध व्यवसायाकडे वळत आहे, शेती जोड व्यवसाय कमी क्षेत्रवाले, त्यांनी दुग्ध व्यवसायात उतरताना म्हणजे कोणती काळजी घ्यावी बुवा? ते कसं आहे, मेहनती धंदा आहे. आता मेहनत केल्याशिवाय फळ भेटत नसते. हो ना. मग त्याला काय करावं लागते, ते लक्ष द्यावं लागते पूर्ण. आता आपलं झालं, आता मुलगा आमचा सुरुवात म्हणजे मुलाला शिकवलं सगळं. बरोबर. आता मुलगा करते ती. तर शेतकरी मित्रांनो, यांच्या सोबत यांचा मुलगा पण इथं काम करतो. आता तो सध्या बाहेर गेलेला आहे, त्यामुळे आपण मामाकडूनच यांचा अनुभव आपण शेअर करत आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जय जवान जय किसान.